28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। ग्रामपंचायत एकच, तालुके 2, विजयनगर ग्रामस्थांचा प्रशासनाला सवाल। देश स्वतंत्र झाला, पण आम्हाला न्याय कधी मिळणार? जव्हार विक्रमगड सीमेवरील खुडेद ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या विजयनगर गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ग्रामपंचायत एकच असली तरी महसूल विभाग 2 तालुक्यांत विभागला गेल्याने गावकऱ्यांना विविध शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। खुडेद महसूल क्षेत्र हे विक्रमगड तालुक्यात येते, तर विजयनगर महसूल क्षेत्र जव्हार तालुक्यात समाविष्ट आहे। यामुळे योजनांबाबत विचारणा केल्यास जव्हारचे अधिकारी विक्रमगडकडे पाठवतात, तर विक्रमगडचे अधिकारी पुन्हा जव्हारकडे पाठवत असल्याने ना घर का ना घाट का अशी परिस्थिती विजयनगर ग्रामस्थांची झाली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षांपासून तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच लोकप्रतिनिधींना विविध कागदपत्रांसह निवेदने देऊनही कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही। प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात मात्र गावाला योजनांचा लाभ मिळत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली। सध्या जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली असून पुन्हा जुन्याच पद्धतीने नोंदणी झाल्यास विजयनगर गावाला भविष्यातही योजनांपासून वंचित राहावे लागेल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी विक्रमगड आणि जव्हार या दोन्ही तालुक्यांच्या तहसीलदारांना गावात बोलावून सभा आयोजित केली होती। सभेमध्ये ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार काही काळ निरुत्तर झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन देत दिनांक 21 मे 2026 रोजी जव्हार येथे पुढील बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। 2011च्या जनगणनेनंतरही आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत। आता 2026 ची जनगणना सुरू होत असतानाही आमच्या गावाला योजनांचा लाभ मिळत नाही। आम्हाला न्याय कधी मिळणार, असा थेट सवाल विजयनगर ग्रामस्थांनी प्रशासनाला केला आहे। पालघर जिल्हा क्राईम रिपोर्टर ईश्वर मुकणेची रिपोर्ट।